ना आता. चालू करायला म्हणतोस ना. रविवारचा दिवस असल्यामुळे एक मध्यम ते थरारक ट्रेक करण्यासाठी सकाळी 4 वाजता आम्ही निघालो. प्रबळगड किल्ल्याला लागून असलेला कलावंती दुर्ग. सुप्रभात. तर किती वाजले रे? सकाळचे 7 वाजलेत आणि आमचा कलावंती दुर्ग गड चढायचं चालू केलं आहे. आता बघू, आम्ही असा विचार चालला आहे की फक्त कलावंतीच करू, कारण एका दिवसात प्रबळगड पण नाही होऊ शकत. चालू केलं आहे. गडाच्या खाली जी मेन पार्किंग आहे तिथून थोड्याच वरती प्रबळगड आईस स्टॉल पर्यंत तुम्ही पार्किंग करू शकता. त्यामुळे तुमचं थोडंसं वेळ वाचेल. ती व्हिडिओ बघले का तू? हा, बस ना आता. कलावंती. आता ऑलमोस्ट आम्ही 30 ते 25% पार केलेलं आहे. हा प्लॅन अचानक ठरला आमचा की यायचंच नव्हतं. अचानक रात्री पहिले मला नयननी कॉल केला की कुठे चालले का. लगे मी बोललो की ठीक आहे चल जाऊ. बाबू पण तयार झाला. आम्ही मागच्या टाइमला इथून आलतो. अरे नाही, तो तिथून डायरेक्ट शॉर्टकट आहे. शॉर्टकट आहे पण टाइम जास्त लागतो. इथे येऊन ना तो वाडीकडे डायरेक्ट झोपलेला, कारण उन्हाळ्या टायमाला आलतो ना एकदम. आपण जिथून आणि यो ना इथं उभा राहून फोटो काढतात माहिती आहे का? अरे बकरी. दगडातून अशा कातील कोरीव पायऱ्या चालू झाल्यात. काही ठिकाणी दगडाचे पण आहेत. शॉर्टकट असेल नको. आज जरा माणसं कमी आहेत आमच्या बरोबर, त्यामुळे आम्ही कुठं थांबत नाही. ॲडव्हान्टेज भेटला आम्हाला थोडासा. नाही तर फोटो काढायला, व्हिडिओ काढायला थांबतात. प्रत्येक जणांचा प्रत्येक व्हिडिओ असतो एक, प्रत्येक फोटो असतो एक. हा बघा कलावंती दुर्ग.
ऑलमोस्ट 50% आम्ही पूर्ण केलेलं आहे. 50% गड सर केल्यावर हा सपाट पृष्ठभाग येतो एक, आणि या सपाट पृष्ठभागावर ना कॅम्पिंग वगैरे करू शकते. तिथे दुकानं आहेत, तिथे अशी घरं आहेत, म्हणजे आतमध्ये पण आपण राहू शकतो. आणि हा समोर दिसतोय हा कलावंती, आणि उजव्या बाजूला जो दिसतोय ना हा एवढा मोठा, तिथपर्यंत हा पूर्ण प्रबलगड. आता एक पुढे गाव पण आहे, आणि तिथून त्या गावापासून ना एक रस्ता जातो कलावंतीला, दुर्गाकडे, आणि दुसरा गडाकडे जातो, प्रबलगडाकडे. आता का बोला. अर्धा ट्रेक पूर्ण झाल्यावर एक वाडी येते. या वाडीच्या मधूनच एक रस्ता आहे. नंतर महालक्ष्मी हॉटेलवरून तुम्हाला डाव्या बाजूने जायचं आहे जर तुम्हाला कलावंती जायचं असेल तर, आणि प्रबलगडला जायचं असेल तर उजवीकडून. लेफ्ट समजतं, राईट साईडला बोलतो तू. शेरो बरंच ना, खाऊ नका. एवढ्या वरती शेती पण आहे बा इथं अजून सगळीकडे. कुठं इथूनच ना. संकेत येतात, जाऊ नका. दरवाजा केला काय माहीत, काय बरोबर चाललो आहे. कारण मागच्या टायमाला तर आम्ही इथूनच आलो होतो. मागच्या टायमाला म्हणजे मी 2020-21च्या टायमाला कलावंतीला आलो होतो, आणि तेव्हा तर आम्ही अक्षरशः कलावंती दुर्ग करून आम्ही प्रबलगडाकडे गेलो होतो. तेव्हा आम्ही व्लॉग वगैरे बनवत नव्हतो, त्यामुळे हो सॉरी, माझा प्रॉब्लेम आहे की मी कॅमेरामध्ये बघत नाही, तर आतापासून मी कॅमेराकडे बघणार. तर हा मी काय सांगत होतो की 2020-21मध्ये पण मी या गडाकडे आलो होतो, आणि तेव्हा आम्ही कलावंती दुर्ग प्रबलगड दोन्ही केले होते एका दिवसामध्ये. तर या उतरताना आम्हाला रात्रीचे 9-10 वाजले होते. तर आज बघू, आज आमचा कलावंतीचाच आहे प्लॅन. नंतर कधीतरी पुढच्या ब्लॉगमध्ये मी प्रबलगड पण दाखवेल तुम्हाला. आता आम्ही ऑलमोस्ट नाही, म्हणजे 30% आमचा बाकी असेल, पण तोच मेन 30% आहे. तिथे अशा दगडात कोरलेल्या पायऱ्या. तुम्हाला जर तुम्ही आधी इंट्रोमध्ये बघितलं असेल, कारण माझा इंट्रो तोच असणार आहे, मला असं वाटतं की मी त्या पायऱ्यावरून चालणार आहे. हा कलावंती, हा प्रबलगड. चला, दिसा नाही, पूर्ण ब्लँक झालाय.
कसा रस्ता आहे बघा, एकदम नॅरो नॅरो होत चालला. जर प्रबलगडला जायचं असेल ना तर तिथून एक रस्ता होता आपल्यासाठी, पण जर पुढून ह्या साईडून ना जो डिवाइड येतो ना तिथून पण आपण प्रबलगडला जाऊ शकतो. 5 मिनिटचा ब्रेक घेतला होता आम्ही पाणी पिण्यासाठी, तर परत आमचा ट्रेक चालू झाला आहे. प्लास्टिक नाही सुधारणार. चल जय माता दी. हा बघा, हा जो रस्ता जातो ना इकडं राईट साईडला, जसं आपण हा गाव सोडून वरती आलो तिथून पण हा एक रस्ता, तो तसा जंगलातून तसा प्रबलगडाकडे जातो. पण जर तुम्ही कलावंती करणार असणार आणि त्याच दिवशी प्रबलगड करणार असणार ना तर प्रबलगड पहिल्याच दिवशी सकाळी कलावंती करून घ्या आणि तिथूनच एक रस्ता आहे हा प्रबलगडाकडे जाणार. पण कवा दम खातो. पण ह्या रस्त्यातून एक प्रॉब्लेम आहे की तुम्ही अनेक रील बघितले असतील की ही जी दगड आहेत ती पडतात खालती. तर ह्या रस्त्यातून जाताना थोडं समजून जा, पुढे बघत जा, कारण पुढे दगड आहेत, मधमाशांचे पोळे आहेत मोठे मोठे. ओके, तर आपण तर काय प्रबलगड करणार नाही आज, तर आपण पुढे जाऊ कलावंतीकडे. आणि एक गुफा आहे इकडे, ऐक ना, ही बघ गुफा. मागच्या टायमाला आम्ही येताना एक गुफा बघितली होती, पण आता आपण गुफा करू कारण वरती गर्दी आहे जरा. जायचं का? चल पुढे मी येतो. चल तुझ्या हे घ्या. टाईम लय मोठा आहे. वाघ सांगता ना असा ऐक गप्पर भीती वाटते मला. हाय शोभन काय नाही आहे. अरे 10 मीटर असं 10 मीटर काहीतरी आहे गुफा. जर तुम्हाला ना असं म्हणजे भीती वाटत असेल तर नका येऊ. आतमध्ये काही प्राणी वगैरे असण्याची भीती आहे, कारण बॅग तर काढ. चल तुझ्या
मोबाईल त्याच्यावर लागेल. बसच मोबाईल आहे ना किशन ठेव त्यामध्ये काय म्हणलं आहे चल आता तर तसं असं आहे का मोकळा म्हणजे हा असाच आहे. ऐक चमक भरली का इथं पाठवून माहिती दोन आता आता जो मेन पार्ट आहे कलावंती दुर्ग त्यासाठी फेमस आहे तो पार्ट चालू होणार आहे तुमचा. मी शक्य असेल तर जेवढा मला 2 हात वापरता येतील तर मी तिथे व्हिडिओ शूट नाही करणार. जिथे एक हातामध्ये पकडून मी शूट करण्याचा प्रयत्न करतो. जर ड्रोन असतं ना ड्रोन हा शूट अल्ट्रा वाईड घेऊ रे थांब. आता अल्ट्रा वाईड चालू केलंय. ते पाहिजे हे भाऊ आपण लेक्स मारता Sentina Blanche. ये ना प्या छान आहे बाई छान आहे. आपण पायऱ्या चढली ये वरती हा डेंजर
एक नंबर. या किल्ल्याचा इतिहास असा आहे की कलावंती दुर्ग प्रबलगड किल्ल्याला लागून असलेला एक बुरुज, जो मुख्याच्या दृष्टीने जुन्या मुंबई आणि पुणे व्यापारात मार्गावर होता, आणि हा किल्ला त्याच्या चित्तथरारक दगडी पायऱ्यांमुळे ओळखला जातो. बंदर बंदर करत असतो तिकडचं. आता हा स्मॉल पार्ट आहे आणि हा पार्ट तेवढा कठीण नाही. जे नवीन लोक असतील, ज्यांना ट्रेक करायचा जास्त अनुभव नसेल ना, त्यांच्यासाठी थोडंसं रिस्की आहे. कारण हेल्मेटचा वापर केला ना त्यांनी. पैसे घेतात ते? पैसे किती? 30 रुपये. ठीक आहे. आपण मग रशी टाकायची काय कर, फुल सेफ्टी घरचे हेल्मेट. 12 ना. चालू करायला म्हणतोस का? इधर से जाएंगे. ना चालूवर पाठ आहे. जाऊ का? असं नाही का? काय इथून जा. जा तुम्ही घेतो. छोटीशी रॅपलिंग होती आणि ती करून आता आम्ही दुर्गावर पोचलेलो आहे. इथून दिसतोय तो प्रबळगडचा दुर्ग आणि हा कलावंती दुर्ग. पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा. आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. हां, तो उतरताना थोडंसं सांभाळून उतरायचं का तुम्ही? चला आता खाली आहे, उतरून येऊ का? हा तुझा तिकडून. व्हिडिओ आला का माझा? दिसतच नाही. कोण येतंय काय? हॅलो हॅलो, बोल ना. विषय सध्या भूगोल आहे. करतो थांब कॉल, उतरतो. शुभम शुभम जे कॅच घे. रशीवर घे, रशीवर असा घे. काय पडणार? तवा भर दे. द्या तवा भर, आराम भर. द्या तवा भर. एवढं कधी भेटलं असतं आता तुम्ही. दादाने पण नाही नाही, ते
म्हणजे आम्ही शेताला ड्रॉवर शोधत नाही का? हा राहिले तर कसं राहणार? लोक आहे यासाठी आहे मी उतरताना जरा सांभाळून उतरायला लागेल. चल काय नाही गोरून काढलं गेलं गोरून काढलं डेंजर होईल बरोबर शांत राहा छत्रपती शिवाजी महाराज की तिचं माथेरानीवर ह्या साईडला स्पष्ट असताना दिसला पण असतं पे फोर्ट पण दिसते. रेकॉर्ड करतो काय पिकचं नाव आहे जय पाटील. जय पाटील जय पाटील ब्लॉग. जय पाटील ब्लॉग ना व्हेरी गुड स्पीकर में गाड़ी लिया मैं बोल लिया अच्छे थे तुमने आपका अरे हम वीडियो कॉल में रहेंगे तो आपको दिख रही है लिंबू पाणी प्यायचा इथंच थांबू थांब. लिंबू पाणी कसं 3 द्या.
बिस्किट वगैरे काकडी. आता मी गडावरून ऑलमोस्ट उतरलेलो आहे. तर हा जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. चलो बाय.